गेल्या काही दिवसांपूर्वी धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन बोलत असल्याचं भासवून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांच्या मालकीचे असलेले धाराशिव साखर कारखाना या कारखान्यामध्ये तब्बल 1,10,00,000 रुपयांचा गंडा घातला होता। त्यानंतर तपासाची चक्रे फिरताच आरोपींना धाराशिव सायबर पोलिसांनी देखील अटक करण्यात आली। सध्या या प्रकरणातले सर्व आरोपींना न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली। त्यानंतर सध्या या सर्व आरोपींवर आता MCR देण्यात आली आहे। विशेष म्हणजे या प्रकरणातील एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि या आरोपींपैकी 3 आरोपी हे पंढरपूर मतदारसंघातील म्हणजे चेअरमन अभिजित पाटील यांच्या माढा मतदारसंघातील आहेत। त्यापैकी पंढरपूर तालुक्यातील सागर गजानन संद तसेच करकम या गावातील म्हणजे मी सध्या करकम पोलीस स्टेशन पुढे उभा आहे आणि याच गावातील सतीश नरहरी देशमुख हेही अटक आहेत। तसं पाहिलं गेलं तर सतीश देशमुख यांनी जागृती शेळीपालन गांडूळ प्रकल्प तसेच वन विभागातील असलेल्या लोकांना परस्पर जागा विक्री करून त्यांच्याकडून पैसे घेतले असल्याची देखील माहिती मिळत आहे आणि त्या संदर्भात तसेच देखील नागरिकांमधून चर्चा सुरू असल्याची देखील माहिती मिळत आहे। मग याचा करता करविता मास्टरमाइंड सतीश देशमुख आहेत का याची देखील चौकशी सध्या सुरू आहे। यामध्ये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 15 ते 17 एप्रिल रोजी या कालावधीत धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन बोलत असल्याचं सांगत आपल्याला 1,10,00,000 रुपयांची तत्काळ आवश्यकता असून पाठवलेल्या बँक खात्यावर वर्ग करण्यास सांगितलं। असे असताना कर्मचाऱ्यांनी देखील तत्काळ त्या खात्यावरती 1,10,00,000 रुपये देखील ऑनलाईन वर्ग करण्यात आलं। यानंतर चेअरमन अमर पाटील यांना मेसेज केल्यानंतर हा सर्व प्रकार किंवा पाहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला गेलाय। त्यांनी तत्काळ धाराशिव पोलिसांशी संपर्क साधून गुन्हा दाखल करण्यात आला। यानंतर पोलिसांनी देखील क्षणाचा विलंब न करता सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणातील आणखी काही व्यक्ती किंवा सामील आहेत का हेही तपासात पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कॅमेरामन अतुल पवारसह भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, करकम।